Zuzumin. हे आहे जर्मनमधून हॅलो. म्हणजेच मी तन्वी आज कॉटन 4K म्हणजेच क्लिअर एव्हिडन्स असलेल्या अपडेट्स घेऊन आली आहे स्पेशली जेनझीसाठी ओनली ऑन जेनझीज पॉडकास्ट. एक कडक अपडेट सोशल मीडियावर पाहिलंय. ती अशी की आता ॲपलचे कोणतेही प्रोडक्ट्स म्हणजे एअरपॉड्स, आयफोन्स, मॅकबुक्स, ॲपल ई वॉच तुम्हाला फ्री मिळू शकतं. क्रेझी राईट? कुठे? तर इंडियामधल्या 25 सिटीजच्या 70 ॲपट्रॉनिक्सच्या स्टोअर्समध्ये. आता हे कोण करतंय? तर हे ॲपट्रॉनिक्स ही कंपनीच करते, कारण हे सर्फाईड म्हणजे डिव्हायसेस लाईफ सायकल मॅनेजमेंटचं काम करतं. अजूनही सोप्या भाषेत सांगू का, तर ई वेस्ट मॅनेजमेंट व्हावं अशा पद्धतीने हे कॅम्पेन ॲज अ बिझनेस म्हणून केलं जातं. सो आता तुम्ही काय करायचंय, तर तुमच्याकडे असलेली म्हणजेच वापरात नसलेली 10 इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट यांच्याकडे द्यायची आणि त्याच्या रिसेल व्हॅल्यूचं डिस्काउंट मिळवायचं. मग ती प्रोडक्ट्स कोणतीही असो, टोस्टर, मायक्रोवेव्ह, फोन, एअर प्युरिफायर, ब्लूटूथ स्पीकरपासून लॅपटॉपपर्यंत एक्सेट्रा. मग अजून एक गंमत अशी की त्या दुकानात असलेली सगळी डिस्काउंट्स मिळून सुद्धा त्याच्यावर एक्स्ट्रा डिस्काउंट म्हणून हे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. ॲपल टू स्टार्ट इट्स ॲपल पे इन इंडिया व्हेरी सून. म्हणजेच ॲपलचं ॲपल पे लवकरच इंडियात येणार आहे असा अलर्ट सगळीकडे पसरतोय. कुपर्टिनो हेडक्वार्टर्स टेक जायंटनी हे सांगितलंय की ही सर्व्हिस ऑलरेडी वर्ल्डमधल्या 89 मार्केट्समध्ये अवेलेबल आहे. तरी काही रेग्युलॅरिटीज अप्रूव्ह झाल्या त्यानंतरच ॲपल पे इंडियामध्ये येणार अशीच टिम कुकची लीड कंपनी हे सांगतेय. प्लस हे येईल तर ते टॅप टू पे या फीचरनीच येणार आहे असं सोशल मीडियावर बघितलं जातं. स्ट्रेंज. आता आयफोनचं एअर ड्रॉप अँड्रॉइडवर पण आलंय आणि हे ऑफिशियली गुगलनीच अनाऊन्स केलंय. व्हॉट? कसं ते सांगते. गुगल पिक्सेलने हे त्यांच्या सगळ्या डिव्हायसेसवर क्विक शेअरशी कोलॅबरेशनमध्ये सुरू केलंय. सो आता आयफोनवर एअर ड्रॉप एव्हरीवन फॉर 10 मिनिट्स ही लाईन ऑन करायची आणि अँड्रॉइडवर क्विक शेअर. मग दोन्ही डिव्हायसेसवर एकमेकांना डाटा शेअर व्हायला लागतो. म्हणजेच आयफोन टू अँड्रॉइड किंवा अँड्रॉइड टू आयफोन दोन्ही. नाव हे मस्त फीचर फक्त गुगल पिक्सेलवरच आलंय, पण लवकरच ते अँड्रॉइडच्या सगळ्या डिव्हायसेसवर येणार आहे अशी चर्चा चालू आहे. नाव आपण जरा मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर बोलायचं का? लेट्स टॉक. 2026 मध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असू शकते? लाइक सुनने में आ रहा है कि लोग तो आजकल एआई के फॉल्स दुनिया से थक गए हैं. म्हणजे ती सुंदर परफेक्ट पॉलिश्ड एआय कंटेंट्स पाहून आता लोकांना मोनोटॉनस व्हायला झालंय. मग ते काय प्रिफर करतायत? एक म्हणजे आता त्यांना ह्युमन क्रिएटेड कंटेंट पाहायचं आहे, लाईक खरा आणि मेसी त्यांना बघायला आवडणार आहे. सेकंड, त्यांना नॉस्टॅल्जिक मार्केटिंग पाहणं आवडतंय, म्हणजे 90s वाइब्स, ओल्ड स्कूल आणि लहानपणी वापरत असलेली प्रॉडक्ट्स त्यांना परत यूज करायला आवडतील, कारण हे त्यांना इमोशनली खूप कनेक्ट देतं. थर्ड, भडक लोगोज, कलर्स आणि लाऊड मार्केटिंग हे त्यांना इग्नोर करायचं आहे आणि त्यांना सटल, टाइमलेस आणि काम ब्रँडिंग जास्त प्रेफर करायचं आहे. फोर्थ, लास्ट बट नॉट द लीस्ट, ते अशा प्रोडक्ट्सची खरेदी करतील ज्या प्रोडक्ट्सच्या मार्केटिंगसाठी ह्युमन फेसेस यूज होत आहेत, कारण इट्स मोर कन्व्हिन्सिंग राईट. सो अशाच क्विक आणि क्रिस्प अपडेट्ससाठी बघत राहा माझा शो ओनली ऑन साम TV एव्हरी सॅटर्डे नाईट 9:30 ऑन जेनझीज पॉडकास्ट. गुड बाय.